ची कसोटी नॉर्मली चेक करणं अवघड आहे, त्याच्यापेक्षा भागाकार अगोदर होईल 7 न भागू. कारण 7च्या कसोटीमध्ये रूल असा असतो, समजा तर ह्या संख्येला समजा तुम्हाला 7 न भाग जाते का नाही हे चेक करायचं असेल तर रूल असा आहे, शेवटच्या अंकाची दुप्पट काय राहिलेल्या संख्येतून वजा केल्यास आणि त्या आलेल्या संख्येला जर 7 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो. म्हणजे आता 778 मधून किती वजा करायचे? 8. मग 778 मधून 8 वजा केले किती राहिले? ह्याला 7 न भाग जातोय का? म्हणजे या पूर्ण संख्येला पण 7 ने भाग जाणारच असा त्याचा अर्थ आहे. पण ते यूज करणंच जड आहे, त्याच्यापेक्षा भागाकार सोपा गेला असता 7 न भागून 1 1 1 2 हे सोपं होतं की ना, असं राहतं. त्याच्यामुळे 7ची कसोटी गरजेची नाहीये. 8ची कसोटी काय? शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग गेला पाहिजे. 9ची सर्व अंकांची बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे. 10ची शेवटी 0 पाहिजे. 11 एकाडेक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा बाकी सगळ्या कसल्या कसोट्या? संयुक्त कसोट्या, कंबाईन. 12ची कशी? 3 4. 15ची 16ची नसली तरी बनवता येते 8 2. कशी नाही, सगळ्या ह्याच्यातल्या कसोट्या असू शकतात. 25ची पण असेल 5 5 गरजेचे नाही. असो, तर आता कसोट्या चेक करता यायला लागलेत असं समजू का सगळ्यांना? कसोटी चेक करताना काय चेक करायचं? फक्त दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. 10 संख्या दिल्या होत्या, अपेक्षा आहे त्या 10 संख्यांच्या सर्व कसोट्या तपासता आलेल्या आहेत. आलेत? दुसऱ्या संख्येला कोणत्या कसोट्या बसल्या? 2 3 4 5 6 8 10 12 15. तुझी कुठे 15ची कसोटी? लपली काय? 24 नंतर 30. 9 न भाग जात? 9 न जात नाही म्हणजे 72 न 108 न जायचं संबंध येणार नाही, कारण 9 नच भाग जाणार तर त्याला भाग जाणाऱ्या संख्येनं कोणाच भाग जाणार नाही. तिसऱ्या संख्येला 2 4 5 10. 8 न पण जाते? 8 न जाते? नाही जात. 700ला 8 न भाग जाते का? 8 8 64 खाली 6 राहते. 60ला कसं जाईल 8 न भाग? पॉइंट मध्ये घालू नको बाळा. नेक्स्ट 34च का? 2 4 5 10. पुढं 11 न जाते? चेक केलं नाही सर आम्ही. चेक इट. 11 न जाते का? काय 11ची कसोटी? चेक केलीच नाही तुम्ही. 11 न भाग जाते तिथं 0 येते वजा बाकी जाते ना. आज आता आपल्याला एक्झॅक्ट कसोट्या कशा यूज करायच्या हे शिकायचं. कालच एक रूल सांगितला होता तुम्हाला मी. भागायचंय तर दोघांना पण, गुणायचंय तर का? कारण अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येनं भागलं उत्तरात फरक पडत. काय रूल आहे? अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येनं भागलं उत्तरात फरक पडत. आपल्याला इथं आता समान संख्येनं भागायचंय, पण भागण्या अगोदर त्या दोघांनाही कोणत्या समान संख्येनं भाग जातो हे पहिल्यांदा तपासायचं असतं. आणि ते तपासणं म्हणजेच कसोटी चेक करणं आहे. आणि चेक केल्यानंतर ते यूज करायचे. आता आपल्याला फक्त आपण आज काय शिकलोय? कसोटी कशी चेक करायची.
चेक करताना सगळ्या अटी तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत, सगळ्या कसोट्या तुमच्या पाठ आहेत. अशा दृष्टिकोनातून तुम्हाला पुढे आता समजावतोय की कसोटी वापरायची कशी. सुरुवातीला आपण संख्या छोट्या घेणार आहेत, पण लास्ट स्टेजला संख्या 6 अंकी 7 अंकी पण होणार आहेत भविष्यात. त्या स्टेजमध्ये जवळपास 100 उदाहरणं तुम्हाला पुढे दिली जाणार आहेत सोडवायला. पण त्याच्या अगोदर आपल्याला चेक कशी करायची सोडवायची कशी हे 2 गोष्टी अगोदर तपासून घेऊयात. तर समजा एखादं गणित आहे 288 छेद समजा 72 आहे. आता ह्या 272चा पाडा मला येत नाही आणि रॅन्डम भागाकार करायची माझी इच्छा नाही. ऍक्च्युअल परफेक्ट भागाकार जमला पाहिजे. मला अगोदर हे पाहायचंय की ह्या दोन्ही संख्या सम आहेत का दोन्ही विषम आहेत का एक सम आहे एक विषम आहे. काय मग सगळ्यात पहिला रूल लक्षात ठेवायचा, जर दोन्ही सम संख्या असतील, काय म्हणतोय नीट ऐका, जर दोन्ही समसंख्या असतील तर सर्व कसोट्यांचा इथं वापर होऊ शकतो. जर दोन्ही सम असतील तर. पण ह्याच्यापैकी एक जरी विषम संख्या असेल किंवा दोन्ही विषम असतील तर फक्त इथं विषम संख्यांनीच भाग जाऊ शकतो. इथं सम संख्या डोक्यात घ्यायची नाही. म्हणजे 2 4 6 8 10 12 14 16 कुणीही भागू शकत नाहीत. इथं जाईल का भाग त्यांनी जातोय, कारण समसंख्येला समसंख्येनं पण भाग जातो आणि विषम संख्येनं पण भाग जातो. उदाहरणार्थ 18ला 2 ने पण भाग जातोय किंवा 3 ने पण भाग जातोय. समजलंय? म्हणजे समसंख्येला सम विषम दोन्ही संख्यांनी भाग जात असतो, पण विषम संख्येला फक्त विषम संख्येनेच भाग जाऊ शकतो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणती कसोटी यूज करायची हे तपासायचं आहे. ही तर सम कसोटी यूज करायची का विषम, ही पहिली अट चेक करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, कसोटी चेक करायची असेल तर सर्वप्रथम फक्त 2 3 आणि 5 याच कसोट्या चेक करायची. कोणत्या? 2 3. आता 3 ची कसोटी चेक केली तर आपोआप 9 ची कसोटी पण चेक होते. बरोबर आहे? 3 ची चेक केली तर. आणि ह्या तिघांपैकी कुणीच भाग गेला नाही तर मग 4 किंवा 8 कडे जायचं. लक्षात आले का? त्याचं कारण काय, जर तुम्ही 2 आणि 3 ची कसोटी चेक केली तर 6 न भाग जाणार आहे, 3 ची कसोटी चेक केली तर 9 न भाग जाणार आहे, आणि 3 आणि 5 ची चेक झाल्यामुळं 15 न भाग जाणार आहे, आणि 4 ची नंतर एक्स्ट्रा चेक केली तर 12 न भाग जायचे पण चान्सेस तुमच्या लक्षात येत आहेत. म्हणजे पहिल्या 4 कसोट्यांमध्येच 15 पर्यंतच्या संख्यांनी तुम्ही भागू शकताय. फक्त घाई करायची नाही, हावऱ्यासारखं वागायचं नाही. मला समजतं इथं 2 भाग जाते म्हणून मी लगेच 2 भागणार नाही. शस्त्र मजबूत पाहिजेत, कालच सांगितलंय. जेवढे शस्त्र चांगले वापरतात तेवढं काम लवकर होत असतं, तेवढी सिस्टम फास्ट प्रोसेस करत असते. म्हणून इथं 2 भाग जातोय मला, ओके, पण 3 पण जातोय का मी तपासतो. किती वरची बेरीज? 18. खालची? मग आता 3 भाग जाते का चेक करण्याच्या नादात मला हे कळालं की 9 भाग जाते. बरोबर आहे का नाही? मग आता या दोघांना पण मी काय करीन, दोघांना पण कितीनं भागायचे, म्हणजे इथं मला अशी रेष मारायची, इथं 9 लिहायचे, कारण मी कितीनं भागतोय हे मला दाखवायचंय. आणि ह्या सिस्टम मध्ये 9 8 72, 9 त्रिक 27, खाली राहिले सॉरी 1, 9 दुनी 18. मग इथं आपोआप तुमच्या पाड्याच्या रेंज मध्ये ती छेद येत असतो आपला तो. आणि इथं आल्यानंतर मग डायरेक्ट फायनल भागाकार तुम्ही करू शकता. फायनल भागाकार हा त्या दोघातच असणार, तिसरी संख्या तिथे येणार नाही ज्या वेळेस तुम्ही फायनलला असणार आहे. मग हे 8 नीच डायरेक्ट 32 ला भागायचे. उत्तर किती? 4. उत्तर किती? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उत्तर पॉइंट मध्ये पण येऊ शकतं. कुठलं? इथलं. पण इथला भागाकार पॉइंट मध्ये येणार नाही. ज्या वेळेस 2 संख्येला तिसऱ्या संख्येनं आपण भागणार आहेत त्यावेळेस उत्तर पॉइंट मध्ये नाही आलं पाहिजे. कारण आपण कुठली कसोटी वापरतोय? विभाज्यतेची कसोटी वापरतोय. कशाची? आणि विभाज्यतेचा अर्थ काय? पूर्णच भाग झाला पाहिजे. हा फायनल भागाकार नॉर्मल भागाकार आहे ना, हा डायरेक्ट भागाकार आहे ना, त्याच्यामुळे इथं कसोटीचा काय संबंध आहे का?
पण कसोटी वापरायची असेल तर पूर्णच संख्या आल्या पाहिजे तर ती कसोटी वापरायला परमिशन आहे तुम्हाला. समजली गेम? इथला भागाकार पॉइंट मध्ये पण येऊ शकतो. उदाहरण पाहायचं झालं तर बघा, समजा तुम्हाला दिलं 98/35. आता 35चा पाडा येत नाही मला, पण मला हे कळालंय की ह्याला 5 ने भाग जाते. कितीने जाते? 5 न जाते का? 3 न जाते? 9 न? आता जिथं कसोटी बसत नसते ना तिथं 7, 13, 17, 19, 23 आणि 29 हे कार्यकर्ते महत्वाचे असते. जिथं कोणत्याच संख्येनं भाग जात नाही तिथं ह्या संख्येने 100% भाग जात असतोच, जर भाग जाणार असेलच तर. आता इथं 7 ने भाग जातोय मला समजलंय का? तर 35 7च्या पाड्यात हे जरा क्लिक झालं होतं आणि 98 ला पण 7 न भाग जातोय हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी काय करेन, इथं दोघांना पण 7 न भागेन. मग आता 7 न भागलं, 7 5 35 आणि 7 1 7, खाली राहिले 2, 7 चोक. आता इथं आल्यानंतर कसोटी बसायचा विषयच नाही, डायरेक्ट भागाकार करायचं. म्हणजे 5 न मला 14 ला भागायचं, बरोबर आहे ना? आता डायरेक्ट जर 5 न भागायचं असेल तर शॉर्ट ट्रिक सांगतो बाळांनो, लाईफ टाइम डोक्यात सेट ठेवायची. आणि 5 न भागायची वेळ 100 ना 1000 वेळा येणार आहे तुम्हाला पुढे. किती वेळा? 5 न भागताना एकच काम करायचं, दिलेली संख्या दुप्पट करायची आणि एक अंक सोडून पॉइंट द्यायचे. काय संपलं? 5 न भागाकार. काय करायचं? दिलेली संख्या डबल करायची, एक अंक सोडून पॉइंट द्यायचा. कुठलीही संख्या असू दे, कितीलाही 5 न भागायचं असू द्या, 5 न भागत बसायचं नाही, फक्त संख्या डबल करायची आणि एक अंक सोडून पॉइंट द्यायचा. समजा तुम्हाला 328 ची भागिले 5 विचारलं तर 328 ची दुप्पट 656 होते, एक अंक सोडून पॉइंट, खतम. घे वाटल्यास तुम्ही भागून बघा. 5 सक 30, खाली राहिले 2, 5 5 25, खाली राहिले 3, 3 ला जोडायला कोणीच नाही, म्हणजे इथं पॉइंट, इकडं 0. 5 सक आलं जागेवर. कितीही मोठी संख्या असू द्या. आता तुम्ही म्हणताल सर 0 आल्यावर काय करा? समजा 480 भागिले 5, हो काय नाही करायचं, 0 कट करायचं आणि डबल करायचं, संपलं. काय करायचं? 0 कट करायचा, डबल करायचं, संपला भागाकार. आणि असे स्टेप बाय स्टेप शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला भेटत राहतील भविष्यात. फक्त हे जतन करता आले पाहिजेत आणि योग्य वेळी वापरता पण आले पाहिजे. आणि परीक्षेमध्ये हे खूप महत्वाचं असते बघा, कारण इथं वेळ वाचत असतो आपण आणि आपल्याला हीच गोष्ट लक्षात येत नाही. आपलं वाटतं हे नको, आपलं आपलं साधं साधं बरं आहे. ते साध्या साध्याच्या नादातच 10-15 प्रश्न राहतात ना शेवटी शिल्लक. आणि मग पुन्हा एकदा कुलदैवत आई राजा. गेम लक्षात येतोय का? फायनल उत्तर पॉइंट मध्ये येऊ शकतं, पण ज्या वेळेस मी 2 अंक संख्यांना भागतोय, अंशाला आणि छेदाला, त्यावेळेस पॉइंट मध्ये उत्तर एक घेता येणार नाही. तिथं पूर्णच भाग बसला पाहिजे. आणि सुरुवात आपल्याला छोट्यापासून करायची. समजा काहीच नाही कळलं, 28/12 आहे, 12चा पाडा येई ना तुम्हाला, कन्फ्युज झाला, अजून लहान करा, काय प्रॉब्लेम आहे? दोघांना समान संख्येने भाग जाते ना. आणि छोट्या रूपात वापरलं काय आणि मोठ्या संख्यांना वापरलं काय, सिस्टम तर सेमच असते, ते काय बदलत राहणार आहे का? मग आता ह्या दोघांना कितीनं भाग जाईल? 4 न. मग इथं 4 न भागलं किती आलं? इथं 4 त्रिक 12 आणि इथं आलं 7, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 2.33 येईल किंवा 233 येईल, बरोबर आहे. आता भागाकार कसं करतो? पॉइंट मधलं एक गोळ कळत नाही आम्हाला. एक जण तर आला म्हणलं सर उलटच दिले बघा, हे तर आता कसा भागाकार करायचा ह्याचा, काय करायचं डोकं चलत नाही. जमते का नाही भागाकार? असला बघूनच येड लागते.
काय जण म्हणले सर गणित उलट आहे, 3 न 7 ला भागू का 7 न 3 ला भागू? 7 न 3 लाच भाग जात नाही, आप क्या करेंगे? ज्या वेळेस वरची संख्या खालच्या संख्येपेक्षा लहान असतो ना सोन्या, त्यावेळेस अगोदर मंडप बांधून घ्यायचा. कळलं का? एखाद्या पुरीला जर मंगल काय म्हणतात ना त्याला, मंगळ असेल तर तिचा अगोदर झाडाबरोबर लग्न लावून घ्यायचं आणि नंतर तिचं नवऱ्यासोबत लग्न लावतात तिच्या. कळतंय का अर्थ? जर तिच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर. मग तसं एखादी संख्या लहान असेल तर अगोदर 0 पॉइंट तयार करून घे आणि इथं 0 पॉइंट तयार करून इकडे परत शून्य द्यायचं आणि परत भागाकार चालू करायचं. म्हणजे तिथं शून्य दिला की इकडे पण एक शून्य द्यावाच लागतं. एका भाऊजीला अंगठी करायला लागला, दुसरा भाऊजी काय गप बसेल का? मग इथं पण 2 सिस्टम आहेत, डबल 0 येणार आहे, एक उत्तरात एक त्याला. कळली गेम? आणि मग भागाकार सोपा होणार आहे तुम्हाला. 7 चोक 28, खाली राहिले 2, त्याच्यावर 0, 7 दुनी 14, खाली राहिले 6, त्याच्यावर 0, 7 8 आणि पॉइंट नंतर जास्तीत जास्त 3 घरापर्यंत जायचं आपल्याला. म्हणजे वरचा अंक लहान असला तर टेन्शन घ्यायचं नाही. आता पुढे जाऊन तुम्हाला लहान मोठे अपूर्णांक शोधा म्हणून येणारे परीक्षेला आहे, त्यावेळेस कन्फ्युज होतंय कसं आता काय लोड घेऊ नका. फक्त माझ्या पावलावर पाऊल टाकायचं. हो, तसं माझं पाऊल मोठं आहे तुमच्यापेक्षा, इझी टाकू शकताय. पुन्हा एकदा बघा. आणि संख्या कोणत्याच घेणं देणं नाही, फक्त मला कसोटी चेक करता येते का हे महत्वाचं. मला म्हणजे तुम्हाला, मला येते बाबा सगळं. तर समजा इथं उदाहरण घेऊ आपण, 1728 भागिले 288. हळूहळू संख्या मोठे करत जातो मी, ठीक आहे? कितीनं भाग जाईल बाळा? 2 न जर जातायच, पण भागायचं नाही. डायरेक्ट 3 न चेक कर. 3 न जाते, 4 न जाते, 3 न जाते, 4 न जाते, 3 न जाते, 4 न जाते, म्हणजे मग 12 कडे या. डायरेक्ट 3 4 पशी खेळत बसायचं नाही. मग डायरेक्ट 12 पशी आलो, मग 12 न भागायला चालू करायचं. पण ज्या संख्येनं भागतोय ती बाजूला मांडत चला, कारण मेंदू जाम होतो आपला, कन्फ्युज होत असतो. परत भागताच चुकलो की 3 भागलंय हेच लक्षात राहत नाही परत तुमच्या. त्याच्यामुळे जोपर्यंत लक्षात येत नाही तिथं बाजूला मांडून ठेवा. चुकलं तरी माघारी जाऊन पाहता येते कितीनं भागलंय. काय होईल? 12 दुनी 24, खाली राहिले 12 चोक, इथं वर झाला तर खालचं संपला ना भाग. आता वरती 12 1, खाली राहिले 12 चोक, खाली राहिले 12 चोक, अजून 12 न जाते का? पण माझा मूड नाही आता 12 न भागायचं. दुसऱ्या संख्येनं सांग. 24चा पाडा मला येत नाही असं समजा, मला येते तुमच्यासाठी चालत. 8 न तर भागू ना, 8 न जाते घ्यायला बघ. बरे काकडे 8 न जाते बघ, जाते नक्की. 8 न भागतो तात्पुरतो. 8 त्रिक 8 1 8 8 ये आया हमारा इलाका. गल्लीत आणलं आता. गल्लीत आपण बाहेर नाही नाटक करू शकत. एखाद्याने जर बाहेर राडा केला, कुठं ना केला, काय पुरीचा विषय केला आणि त्याला जर पोरं मारायला आली तर ती कुठपर्यंत पळतय माहितीये का? गल्लीपर्यंत. आणि गल्लीत आल्यावर म्हणते आता या. ती इंग्लिश हिंदी मध्ये म्हण आहे, कोई भी कुत्ता अपने गली में शेर होता है, ये हमारा इलाका. आता येऊ दे 10च्या आतल्या संख्या असू दे, बघ सांगतो मग पाडा कसा असते. 10च्या पुढे संख्या वाचतील तर पाडाच येत नाही, म्हणून भागाकार येत नाही. पण 10च्या आत आलं की काय जागेवर सांगा पलटी, काय नाच करते काय, दुरळाच नादच कोळा, आपल्या शिवाकडं नदीवर लाकडं. कॉन्फिडन्स येतो आपला आपल्या घरात, बरोबर आहे का नाही? घरात असल्यावर तुम्ही कसंही बसणार, माझं घर आहे मी काय पण करील. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर गप बसावं लागतं. तसं विषय आहे. ज्या वेळेस तुम्ही मोठ्या संख्यांकडे जाणार त्यावेळेस तुम्ही शांतच राहणार, नाटकं नाहीत करणार. कारण ती कसं झपका देईल सांगता येत नाही आपल्याला. पण हळूहळू तिला जर छोटी छोटी करत आलो
आणि आपल्या गल्लीत घरात आलं देते झपकाटून. काय म्हणत होते तुझ्या घरी आलं, काय म्हणत होते, ही आपणाईला काय, इथं यायचंय फक्त बस. एकदा इथं आणलं आपण डॉन आहे. मग काय करायचं, हळू 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 हळू, चल 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 चल, संपला का रे, समजलंय, हा समजलंय. काय केलंय, फक्त आपण फक्त रूल यूज केलाय, दोघांना पण समान संख्येनं बघायचं, दोघांना पण, दोघांचं लग्न ठरलंय तर दोघांना सेम कपडे घेतलेच पाहिजेत, सेम डीजे लावला पाहिजे. काय एका डीजे चालतंय, डीजे चालतंय, एका डीजे डबल लावायचा काय, नाचणारे तर येडे तेच आहेत. हा असो, सिस्टम कळाली का, जमेल का, काय वाटतंय, नक्की कॉन्फिडन्स वाटत नाही. आता कोणाला जमणार माहितीये काय, ज्यांच्या कसोट्या परफेक्ट पाठ आहेत, दुसरी गोष्ट ज्यांना त्या परफेक्ट चेक करता येतात, आणि तिसरी गोष्ट ज्यांना परफेक्ट भागाकार येतोय. नाहीतर सगळं कळलंय सर मला, सगळं सिस्टमॅटिकली कळलंय, पण ते हे काय करताय ते कळा नाही, हे असं का करायला लागले तुम्ही ते मला समजलं नाही. सगळं कळलंय मला, पण हे का केलंय सांगा. असं जर कोण तुमच्यात बसलेला असेल तर 100% तुला भागाकार येत नाही. समजलंय, सिस्टम फॉलो केली की आपोआप हळूहळू हळू सगळ्या गोष्टी दिल्या होत राहतात. म्हणून आपल्याला 3 स्टेप महत्वाच्या आहेत. पहिली स्टेप म्हणजे भागाकार आला पाहिजे, आणि ज्याला येत नसेल त्यांनी युट्यूबवर जावा, नवीन पण व्हिडिओ टाकलेला आहे गणिताचा खून नावाचाच, तो एकदा व्हिडिओ पहा, रिपीट पहा, भागाकाराची कन्सेप्ट समजून घ्या. कारण मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय 4च क्रिया नीट शिकायची, बेरीज वजाबाकी गुणाकार, किती क्रिया अभिजित, किती क्रिया, कशाला कचरा करायला बाळा, आहे का, एकतर कचरा कमी आहे का इथं, खिशात ठेव. असो, हे असलं परत व्हायरल झाल्यावर थोडीशी संख्या मोठ्या घेऊ अजून. आता मी काल एक गणित दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आठवतंय का, हे अशा संख्या आहेत ज्यांना कुणीच भाग जात नाही. 2ची कसोटी बसते का इथं, काय बसणार, अहो विषम संख्या आली की समसंख्येचा 2 4 6 8 विषय संपला ना. म्हणजे आता इथे कसोटी कुठली चेक करावं लागेल, 3 न जाते का भाग, आणि फक्त छेदात चेक केली तरी वरच्याचा काय घेणं पण नाही ना. म्हणून अगोदर छेदातल्या संख्येला कसोटी चेक करायची, तिलाच भाग जाय नाही तर वर चेक करून काय करणार आहे, कळतंय का अर्थ. म्हणजे छेदामध्येच छोटी संख्या असणार आहे आणि तिला अगोदर चेक करतं काम सोपं आहे, म्हणून तिला चेक करा, तिलाच भाग जात नसेल तर तिथंच विषय तिचा त्या कसोटीचा सोडून द्या, आणि दुसरी कसोटी चेक करा, तिला भाग गेला तर वरती भाग जाऊ शकतोय, हे तपासू शकतो आपण. समजलंय का. हा, मग आता 3 न भाग जातोय का, का नाही जात, बेरीज 5 आहेत, काल 5 ला 3 न भाग जाणार नाही, 4 न भागाचा संबंध नाही, 5 न जातोय का नाही जात, 0 किंवा 5 आलं पाहिजे होतं, जे आले नाही. 3 न गेलं नाही म्हणजे 6 न जायचा संबंध नाही, 7 न नंतर बघू आपण, 8 न जायचा संबंध नाही, 9 न जाईल का, 5 इथे बेरीज 9चा काय संबंध नाही, 11 न जाईल का नाही, 2 आणि 1 3, 3 वजा 2 1 येतंय, 0 आलं पाहिजे होतं. इथं जर 3 असलं असतं तर 11 न गेला असता, पण 2 आहे त्याच्यामुळे 11 न भाग जायचा संबंध नाही. मग जर 11 पर्यंतच्या कसोट्यांनी भाग गेला नाही तर त्या संख्येला फक्त आणि फक्त 7 13 17 19 23 आणि ह्यापैकीच संख्यांनी भाग जाण्याचे चान्सेस असतात. जर 11 पर्यंत चेक करायच्या कसोट्या, पुढे जाऊ नको, अब्दा करू नको, कारण पुढे सगळ्या कसल्या कसोट्या आहेत, कंबाईन कसोटी आहेत. मग जर मागच्या संख्येने भाग गेला नसेल तर त्या संख्येने कसा भाग जाईल, समजलं की नाही. कंबाईन कसोटी असते, कंबाईन कसोट्यांमध्ये काय होतं, छोट्या संख्येने भाग जावा लागतो तर त्या मोठ्या संख्येने भाग जात असतो. मग इथं आपल्याला आता ह्यांचा आधार घ्यावा लागतोय, कोणाचा, आणि ह्यांच्याकडे ऑप्शन काय माहितीये का, भागल्याशिवाय पर्याय नाही. इथं चेकिंग वगैरे असला प्रकार आहे का. आता इथं 2 प्रॉब्लेम आहेत, एक तर पाडा येत नाही आणि दुसरी गोष्ट भागाकार येत नाही.
म्हणजे दोन्ही बाजूने फटके आहेत आपल्याला. पण तरीही रडत तडपडत काहीतरी करावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा 13 भाग जाते का बघू. 13 एक आणि आता हा भाग मनातल्या मनात घालायचा आहे. नाहीतर कापाकापी करून भाग घालतील परत घालायला भागच आहे ना. मग संख्या लिहित बसायचं परत ती खाडाखोडी एवढी केलेली असती संख्या दिसत नाही कुठली लिहिली त्याच्यात राहणार परत. असं काय करू नका. 13 एक 13 खाली राहिले 9 13 सती म्हणजे भाग जाता येतं. वर चेक करा 13 त्रिक खाली राहिले 2 13 दोन्ही खाली राहिले 3 13 त्रिक म्हणजे 13 भाग. मग चेक करून टाकायचं नाही तर 13 भागून टाकायचं. मग 13 भागलं 13 त्रिक 39 खाली राहिले 2 13 दोन्ही 26 खाली राहिले 3 परत 13 त्रिक 39 आणि 13 एक 13 खाली राहिले 9 आणि 13 सती. मग इथं आल्यावर पण पाडा कुणाचा लागणार आहे. म्हणून सांगतो हे पाडे पाठ लागतात. त्या पाड्यांशिवाय तुम्ही गणित शिकू शकत नाही. आणि 5चीच अपेक्षा ठेवली मी. हे 13 17 19 23 29 एवढे पाडे पाठ करा गणित संपलंय तुमच्यासोबत. मग आता 17 भागायचं 17 एक खाली राहिले 17 9 भागाकार पण कुठला आलाय बघा. ह्यांचं साठलोट असते. ती म्हणते ती आम्हाला राहिला काय हम किसी को अंदर नाही लेगे. त्या पद्धतीनं ती 13 17 19 23 ती गट मध्ये ग्रुप मध्ये राहतात. ते कुणाला आधी मध्ये घेत नाहीत. म्हणून पाडे पाठ करायचे. कळली का गेम. म्हणजे तुम्हाला आता डबल सिस्टम न चेक करायचंय. जिथं कसोटी बसत नाही तिथं तुम्हाला यांच्याकडे जायचं. समजलंय का. जिथं तलवारीनं काम होणार नाही डायरेक्ट बंदूक. लक्षात जमल. या सगळ्या ह्याच्यातून कुठली गोष्ट लक्षात आली तुमच्या. एकतर पाडे पाठ पाहिजेत, भागाकार जमला पाहिजे, कसोट्या पाठ पाहिजेत, चेक करता आले पाहिजेत आणि त्या वापरता आल्या पाहिजेत. वापरताना साधा सोपा रूल दोघांना पण समान संख्येनं. काय दोघांना पण म्हणजे आपण काय करतोय गणित हळूहळू छोट करतोय ना. अख्खी भाकरी आईनं ताटात दिली तर अख्खी भाकरी तर तोंडात नाही टाकू शकत. पण मला ती भाकरी खायची इच्छा आहे. मग मी काय करेन तुकडे करून खाईन. मग माझी सिस्टम आहे ना की मी तुकडे करून करून खाईन. पिझ्झा वगैरे दिला हावरे असतो आपण. ते तुकडे करायची इच्छा पण नसते काही जणांची. सगळंच भेटावं असं वाटतं. पण त्यात पण 4 किंवा 8 तुकडे करतात ना. ते अख्खा तुकडा गायब करता तुम्ही. कळून पण देत नाही. समोरच्याने उचलूच तर तुमचे 2 पीस गायब असतील. का तर कॉन्ट्री दिलेली असते ना तुम्ही. TTMM झालेलं असतं ना. बरोबर आहे का नाही. माहिती घ्या आम्हाला तुमचे पार्ट्या वगैरे कशा असतात त्या असतात. तुझं तू माझं मी माझं पण तूच. चला और एक बार देखेंगे लास्ट टाइम. ठीक आहे. चल काय संख्या आहे 4096/512. 512चा पाडा येत नाही मला. मग मला स्टेप बाय स्टेप कसोट्या वापरून जावं लागेल. किती न भागू. 2 न तर मी भागणार नाही. कारण 2 न खेळत बसायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही. 3 न भाग जाते का. मग 3 न जात नाही म्हणजे 9चा पण संबंध येणार नाही. 4 न जाते का. 8 न जाते का. 8 न जाते नक्की. मग 8 न भागून टाकू. 8 बऱ्यापैकी मोठी आहे की. 8 न भागून टाकेन. मग 8 न भागायचे मला. आता हा 8चाच गण आहे ना. बघ गणाला त्या संख्येनं भागले की वर्ग तयार होत असतो. म्हणजे इथं भागाकार येणार आहे 64 आणि इथं 8 पंचे 40 8 1 8 8 2 16 म्हणजे आताच जिला भागलं ते परत तयार झाली. म्हणजे अजून 8 न भाग जायचे चान्सेस आहेत. म्हणजे मी अजून 8 न भागू शकतो. मग अजून 8 न भागेन मी. मग आता 8 न भागायचे 8 8 64 आणि 512ला मगाच भागले आणि इथं पण किती आलत आहे लाखे मी. आता इथं म्हणून नको सर 4 न भाऊ काय. आता 8चा पाडा येत असेल तर 8 न जाग्यावर कार्यक्रम लावणार त्याचा. कशाला परत 4 न भागून 2 पैसे चाललाय. बरोबर आहे का. चालेल का नाही. डायरेक्ट 8 न भागायचं 8 8 फायनल उत्तर म्हणजे 40 96
512 ह्यांचा भागाकार किती येणार आहे? 8 येणार आहे. आणि हे ज्यांना जमलं ना, स्पष्ट सांगतोय, गणित त्यांच्यासाठी खूप सोपं जाणार आहे भविष्य. मेन गेम इथं आपल्याला आहे, आणि हे मुलांना लक्षात येत नाही की भागाकार किती महत्वाचा असतो गणितामध्ये. आणि 4 क्रिया एकमेकावर डिपेंड आहेत. मी अगोदरपासून सांगतोय, बेरीज वजाबाकी शिकलात तर गुणाकार भागाकार जमतोय, आणि ह्या 4 क्रिया ज्याला परफेक्ट जमते त्यालाच गणित जमते. जमल का मग? 5 गणित देतो आता सोडवायला. हे जे नीट जमले तर पुढं 100 गणित ग्रुपवरती टाकेल. किती छोटे छोटे करून ना तुकडे करून त्याचे. जमेल का? आणि जो माझं इमानदारीने ऐकणार ना, मी काय आता ते तपासत बसणार नाहीये, पण जे ऐकतील ते 100% शिकतील. पुढे जाऊन त्रास होणार नाही त्यांना त्या गोष्टीचा. छोटे छोटे घेऊ अगोदर. फायनल उत्तर येऊ शकतं बर का, फायनल उत्तर येऊ शकतं पॉइंट मध्ये. पाच गणित सोडवून दाखवा. दोघांना कोणत्या समान संख्येनं भाग जाते ते तपासायचंय, आणि फायनलला संख्या टप्प्यात आल्यानंतर भागायचं. होत भागाकार पॉइंट मध्ये आला तरी चालेल फायनल, पण हे नाही फायनल भागाकार. एक 1.5 फायनल उत्तर काढायचं, पॉइंट मध्ये जायचं. चालेल का?
हा झाले का? अरे 5च आहेत, 50 नाहीत. पहिल्या 9 पर्यंतच्या संख्येने भाग गेला नाही तर समजून जायचं 7, 13, 11, 17, 19, 23, 29 पैकी संख्येने भाग जाऊ शकतो. सुरुवातीला उशीर लागेल, त्रास होईल. मैं झुकेगी नहीं साला, नाही साली, साला का साली, साली. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. हा पहिल्याला कितीनं भाग जाईल? हा दोघांना पण 4 न भागलं, 4 7 28, 4 1 4, खाली राहिले 2, 4 7. आता 17/7 आहे म्हणल्यावर 7चा पाडा तर येत असेलच की. इथं संक्षिप्त करायची भानगड करू नका अजून. मग इथं किती होईल? 7 दुनी 14, खाली राहिले 3 ला भाग जात नाही म्हणून इथं पॉइंट, इकडे 0, 7 चौक 28, खाली राहिले 2, त्याच्यावर 0, 7 दोन्ही 14, खाली राहिले 6, त्याच्यावर 0, 7 8, म्हणजे जास्तीत जास्त पॉइंट नंतर 3 घरापर्यंत जायचंय. कोणाकोणाचं आलं बरोबर? हा तेच बरोबर आलं नाही म्हणून हात खाली केला ना तू. का विचारायला लागलो ना, कारण काहीतरी पाडाही आला नाही का, कसोटीच भाग वापरता आली नाही का, भागाकारच आला नाही. हा भागाकार भागाकार येते, कसोटी वापरता आली नाही. काय 4ची कसोटी? काय माहिती 4ची कसोटी आता 10 वेळेस तर चर्चा केली आपण. कुठे काल लिहिलेले कसोटी? हा त्यात बघ बरं 4ची कसोटी काय. हा झालं. शेवटचे त्याच काय? शेवटचे 2 अंक त्याच काय? म्हणजे शेवटचे 2 अंक बघितलं की 4 न भाग जाते, कळणार आहे का? काय करायचं त्याच? अर्ध्या 2 अंकांना 4 न भाग जाते का बघायचंय रे. तिथं दिलंय, तिथं तू 2 घेतलंय छेदात, शेवटचे 2 अंक छेद 2. ही कुठली कसोटी सांगितली असली मी? कुठनं लिहिली असली? 4ची कसोटी काय लिहिली? शेवटचे 2 अंक छेद 2. काय कसोटी 4ची दाखवतो? तुलाच माहिती. 4 न भाग जाते का बघायचं मला. मग आता इथंच काम असा अर्धवट म्हणल्यावर पुढचा कार्यक्रम किती जड जाईल विचार कर बरं. हा ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो तिला 4 न भाग जाणार ना. मग आता इथं शेवटचे 2 अंक बघायचं संबंध पण नाही, डायरेक्ट दोघच आहेत. आता ह्यांना 4 न भाग गेला तर 4 न भागायचं, त्यासाठी 4चा पाडा पाठ पाहिजे ना. 4 7 32 हे कळलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे ना. काय 4 चौक, मी अपमान नाही करत, मी शिकवतोय. तुझी शिकायची इच्छा पाहिजे. तुम्ही इथं बसून नाटकं केली, त्रास तुम्हालाच आहे. घरी जाऊन जर पाट्या टाकायची कामं केली, त्रास तुम्हालाच आहे.
इथं आल्यानंतर आपण पैसे देतोय सरला, ज्ञान घेणं आपलं काम नाही. किराणा दुकानात जाऊन 10 रुपयाचा बिस्किट पुडा आणायला गेलाय, 10 रुपये देऊन माघारी फक्त रिकामा आलाय. घडले का? काय आणायला गेले होते? आणणार आहेत ना सोबत, नाहीतर पैसे देणार नाहीत त्याला. पण इथं पैसे पण देताय आणि जाताना काय घेऊन पण जात नाहीत, म्हणजे दोष कुणाचा आहे? हे नीट शिका. अपमान होणार, पण त्याला कारणीभूत फक्त तुम्ही आहेत, कारण घरी जाऊन तुम्ही त्या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाहीत. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतोय, इथले 3 तास महत्वाचे नाहीयेत, घरचे 21 तास महत्वाचे आहेत तुम्हाला. इथं येऊन नेमकं काय केलंय हे शिकण्यासाठी ते 21 तास वापरायचे. पण आपण उलट करतो, 21 तास निवांत, इथं आल्यावर शिकायचं नाटक होतं आपलं. आणि होमवर्क विचारला, लक्षात नाही, वही घरी राहील, लिहिलंय पण थोडं राहिलंय. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातून तुमचा काय म्हणतात ना, ते न्यूनगंड असेल किंवा तुमच्यातला कमीपणा असेल, एक लढण्याची जिद्द प्रवृत्ती असेल, हे दिसतं त्याच्यातून. म्हणून त्या गोष्टी करू नका अजिबात. हा, इथे कितीनं भागायचंय? हा, आता मगाशीच सांगितलंय, ज्याला कोणीच भाग जात नाही त्याला 13, 17, 19, 23 पैकी कुठल्या तरी संख्येनं भाग जात असतो, आणि ते पाढे पाठ करावेच लागतात. बॅच चालू होताना, कधी मराठी सुरू करायच्या पण अगोदर मी या अटी टाकल्या होत्या तुम्हाला, की मला 13, 17, 19, 23, 29 चे पाढेपाठ पाहिजेत म्हणून. म्हणजे 5 पाढेपाठ असतील तर त्रास कमी होईल. 23 चौक 92 आणि 23 त्रिक म्हणजे 1 पॉइंट किती येणार आहे? 33 म्हणा किंवा 333 म्हणा, काय फरक पडत नाही. हा, इथं कितीची कसोटी बसेल? कितीची? 12 न भाग जाईल. हा, 12 8 12 12 144. 12चा वर्ग आहे ना तो, तेवढंही लक्षात आलं पाहिजे. मग आता 8 न डायरेक्ट भागू शकताय, पण काय काय जणांनी त्यात परत 4 न भागले. खरंय खोट आहे? पण 8 न भाग ना बाळा, कशाला लोड घ्यायला लागला? 8 1 8, खाली राहिले 4, इथं पॉइंट, इथं 0, 8 5 1.5. 8चा पाडा येत नाही का? मग त्याच्यात परत 4 न का भागलो तुम्ही? तर त्यातल्या त्यात सोपं. ते कसं राहतं माहितीये का? आपल्याकडे मोठी गाडी असते तरीही लहान लेकराच्या गाडीत बसायची इच्छा असते. बालिश असतो ना आपण. सिस्टम घ्या. हा, किती न जाईल? 12 न जाते. 12 लिहून टाका. 12 9 108, 12 1 12 8 0 6. तिथं 0 येतय मध्ये. 18 आले काय काय जणांच? देव का नाही की? किती आले? कोणाकोणाचं 18 आलं इमानदार ना दुर्गा? 0 गेम करणार तुमचा. हा हा, लगेच जोडी जोडी भेटली की 12 1 12 12 8 96. अरे बाकी 0 राहिल्यावर 9ला भाग जात नाही बाळा. त्यावेळेस उत्तरात 1 0 घ्यायचा भागाकार शिकवताना सांगितलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टीतच मोठे इम्पॅक्ट लपलेला असतो. इथं सावधच राहायचं, नाहीतर उत्तर म्हणणार परत. आता परत जर असं झालं असतं, इथं 18 उत्तर 2 लिहून टाकलं असतं, पण ज्याचं उत्तर येत आहे 12. काय काय जणांनी आणले? 2. पर्याय क्रमांक 2. गोल 2. घरी 2 मार्कांना फेल. संपलं. 2 वर्ष वाट बघायची. लास्ट राहिले ना. हा, किती न भागू? 7 न डायरेक्ट. 4 न जात होता की भाग? हा, 14 पण जाते डायरेक्ट. 14 दिसलं म्हणून ना, किती काम सोपं झालं की नाही? पण तरी पण मी 7 न भागतो तुमच्या इच्छेनुसार. 7 2 0 0, 7 1 7, 7 1 7, 7 2. आता इथं आल्यावर 0 असलं म्हणून इकडे 0 टाकू नका, नाहीतर संख्येपेक्षा उत्तर मोठं काढतात. हा हा, मग आता इथं काय? किती? 20 न डायरेक्ट भागू शकताय. नाही जरी भागलं तरी 2 न भागा, 4 न भागा, 5 न भागा. नाही 5 नाही. मग इथं उत्तर किती येते? 5 पॉइंट किती येते? 5 पॉइंट
काय नाही करा, 2 ना अगोदर बघायचं, नंतर अंक सोडून पॉईंट द्यायचं शून्याला. सिंपल. काय कळलं या 5 गणितातून? बघायचं तर दोघांना पण बघायचं, तेही समान संख्या. मुद्दाम गणित छोटी घेतलेत बाळा. त्या 100 मध्ये एवढी छोटी गणित नसणार आहेत. मेंदू जड होणार आहे तुझा भयंकर. अख्खा कमीत कमी 100 गणित सोडवायला 4 तास लागणार आहेत तुम्हाला. ज्यांना येत नाही त्यांना, ज्यांना येत आहे ते 40 मिनिटाचा कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी. कारण कसोट्या पाठ असणार आहेत, पाडेपाठ असणार आहेत, जब 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 सोडून मोकळे होणार आहेत. ठीक आहे, चलो. तर हे होतं कसोट्या चेकिंग आणि कसोट्या वापरायचं सूत्र. 15 नाही, 50 नाही, किती गणित देणार आहे गणित? 100 गणित एकदम परफेक्ट, ज्याला सोडवता येतील समजून जायचं, काम झालं त्याच. कळालंय? ते येताना सुरू होणार. काही जणांनी दिलेलं आहे, काही जणांसाठी. जुने असतील तर माहित असेल त्यांना, पण नवीन असतील तर त्यांना फायद्याचं राहील. आणि कुठलंही आधार न घेता सोडवून दाखवा, म्हणजे दुसऱ्याला न विचारता, तर तुझी बुद्धिमत्ता वापरता येते, तुला हे लक्षात येईल. कारण असलंच असते बुद्धिमत्ता, माहिती आहे तुम्हाला. बॉक्स, त्यातल्या रिकाम्या जागा भरा, गाळलेले वगैरे. ठीक आहे, तर सुडोकू साधं सोपं आहे. असे 9 बॉक्स आहेत. किती आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 असे 9 बॉक्स आहेत. त्या 9 बॉक्स मध्ये तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहायचे. किती सोपं. काय करायचे? 9 बॉक्स आहेत, त्याच्यामध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहायचे. कळलंय? पुढं कळलंय? पण 8 1 आहे, कुठल्याही बाजूने बेरीज केली तर बेरीज 15 आली पाहिजे. काय? बेरीज अशी करा, बेरीज अशी करा किंवा बेरीज अशी करा, 15च आली पाहिजे. नियम अटी लागू. अंक असे सेट करायचे, ओळीनं नाही म्हणलेलं मी. त्या 9 बॉक्स मध्ये कसेही अंक सेट करा, फक्त कशीही बेरीज केली तर बेरीज आली पाहिजे. मग उभी पण बेरीज 15 आली पाहिजे प्रत्येकाची, आडवी पण बेरीज अशी 15 आली पाहिजे, आणि तिरकी पण बेरीज 15 आली पाहिजे. गेम कळला का? काय पुन्हा एकदा काय जण म्हणले असे 9 बॉक्स आहेत, याच्यामध्ये 1 ते 9 अंक भरायचे भराटे. हो, मग इथं 1, इथं 5, इथं 4 वगैरे असं 1 अंक डबल घ्यायचा नाही. 1 ते 9 पर्यंतचे सगळे अंक सेट पण झाले पाहिजे, तर सगळ्यांची बेरीज 15 पण आली पाहिजे. येत आहे हे नक्की. तुम्हाला नाही आलं तर मला दाखवावंच लागेल सोडवून. मग अशी पण बेरीज 15 आली पाहिजे, अशी पण 15 आली पाहिजे, आणि अशी पण 15 झाली पाहिजे. दिस इज युअर चॅलेंज. फक्त एकच गोष्ट महत्वाची, कोणालाही विचारायचं नाही, तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला स्वतःला चेक करता आली पाहिजे. आणि ह्याच्यात तुम्हाला सिद्ध होईल की तुम्ही मेंदू वापरण्यासाठी तयार आहात. वापरायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 अंक ह्याच्यात दिसलेच पाहिजेत, आणि एकही अंक डबल आला नाही पाहिजे. नाहीतर 5 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 संपला. काय एवढं सोपं नसतंय 5 5 5. सगळे अंक पाहिजेत मला त्याच्यामध्ये. ठीक आहे, उद्याच्या भागात ते सोडवून आणा, आणि उद्या टेस्टला तयार राहा. कसोट्याची टेस्ट होणार आहे बरं का, स्पेशल. कशाची? कसोट्या पाठ करून या, कारण असे प्रश्न मग असे दाखवले तसे प्रश्न असणार आहेत त्याच्यात. दुसरी गोष्ट